गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आज व्हॉलीबॉल खेळण्यासाठी चालू आहे जॉगिंगला. सकाळी उठून व्यायाम करणं सगळ्यात महत्वाचं आहे बरं का. कारण फिट असाल तरच खुश असाल. आपलं शरीर चांगलं ठेवण्यासाठी, फिट राहण्यासाठी सकाळी उठून व्यायाम करणं महत्वाचं आहे. तर चला तर मित्रांनो, आता ग्राउंडवर जाऊन मस्त व्यायाम करतो. काय काय झालं ते सांगतो तुम्हाला. ही लातूर सिटी, लातूर मध्ये चालू आहे मी क्रीडा संकुलला. हे बघा, सकाळचे 6:15 वाजले. मुंबई पुण्याच्या गाड्या यायल्यात, खूप वेगाने येतात. सकाळी पोरं कॉलेजला, शाळेला चाललेले दिसलेले. थोडा उशीर झाला मित्रांनो आज जायला, कारण 5:30 वाजता मी तिथं राहायला पाहिजे. कारण अर्धा तास वॉर्मअप, त्यानंतर आमचा खेळत असतो का. थोडा उशीर झाला आणि आता मी आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर. पाहू शकता तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर. इथून जाणार क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी महाराज चौक. हे बघा, अशा पद्धतीचं उड्डाण पूल. चाललोय मी क्रीडा संकुलला. आपला सकाळचा नजारा किती छान असतो पहा, शांत वातावरण. अजून 1-2 तासाच्या नंतर इथं थांबायला काय, तिथून जायला सुद्धा रस्ता राहणार नाही, एवढी ट्रॉफिक राहिली. बस लातूर लगेच येईल. पोलीस भरतीची तयारी करणारे मुलं, अशा पद्धतीचा लातूर. तर चला तर मग आतमध्ये गेल्याच्या नंतर का व्हिडिओ करतो. हे गेट क्रीडा संकुलचा, क्रीडा संकुलचा काय करतो थांब रे. आणि वॉचमॅन, चला मग मध्ये आतमध्ये गेल्याच्या नंतर करतो व्हिडिओ आणि तुम्हाला टाकतो काय ते. तर मी पोहोचलोय क्रीडा संकुल मध्ये. हे पहा, मुलं जॉगिंग करते वेळेस फुल एन्जॉय आहे, मजा मस्ती, मित्रमंडळी असते तिथं. सर्वच सकाळचा दिवस व्यायामानं एकदम प्रसन्न जातो व्यायाम केल्याच्या नंतर. कारण सकाळचे मित्र मजाक मस्ती करतात. आणि दिवसभर हे पाहू शकता क्रीडा संकुल, हे व्यायाम. भरपूर मुलं असतात, हे पहा. आणि आम्ही तिकडं, आमचं ग्राउंड दुसरं आहे व्हॉलीबॉलचं, तिकडं असतो. चला, काम चालू आहे इथं. इथं जिम होती, लेडीज जिम होती, ती आता काढून नवीन काम चालू आहे. इकडे जिम आहे, क्रोनोज फिटनेस. तो जातो, तो मस्त जॉगिंग करतो.
थोडंसं वॉर्मअप करतो व्हॉलीबॉल. मग 6:30 पावणे 7 वाजता आमचा व्हॉलीबॉल चालू होईल. ठीक आहे. तर आता ग्राउंडहून घरी निघालो आहे, घराकडे चालू आहे. आत्ता घरी वॉर्मअप सगळं झालेलं आहे, सगळं व्यायाम झाला. आता मस्त आंघोळ करतो. आंघोळ करून आज नागपंचमी एक रील्स बनवतो. नागपंचमी एक रील्स म्हणून करणार आहे तुमच्यासाठी.